संजय राऊत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा। वचननाम्यामधील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती। माघारीसाठी दुपारी 3 नंतर देखील अर्ज आला तरी देखील स्वीकारा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयामधून सूचना आल्याचा खासदार राऊतांचा गंभीर आरोप। आयोगाची संपूर्ण यंत्रणा विकली गेल्याची ही टीका। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडीची घोषणा केली जाणार नाही। बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। दबाव आणि आमिषामुळे उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडलंय का याची चौकशी होणार। येत्या 6 जानेवारीला राज आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत। खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ठाकरे बंधूंसोबत संवाद साधणार। दोन्ही भावांची पहिलीच संयुक्त मुलाखत। अकोल्यामध्ये एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी। मशिदीमधल्या ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या उमेदवाराची माघार। प्रभाग क्रमांक 16 मधील झालेल्या प्रकाराच्या नंतर चर्चांना उधाण। मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पोटातील बाळासह महिलेची 6 किलोमीटर पायपीट। महिला आणि बाळ दगावलं। गडचिरोलीच्या आलदंडी टोला भागामधली संतापजनक घटना। नागपूरमध्ये 12 वर्षीय मुलाला आईवडिलांनी साखळ कुलपाने बांधून ठेवलं। मुलाच्या हातापायावरती अनेक जखमा। मुलाची सुटका तर पालकांच्या विरोधामध्ये अजनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती। नायगावामधल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित। रुग्णालयामधून उपचार घेतल्याच्या नंतर छगन भुजबळ देखील नायगावमध्ये दाखल। बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला केकेआरच्या टीममधून हटवण्याचे बीसीसीआयचे निर्देश। केकेआरला बदली खेळाडू देणार असल्याची माहिती।